त्यावेळेस तर मला बाहेरचं ज्ञान नव्हतं, फक्त ब्लाऊज आणि ड्रेस शिवत होतो. पण त्याच्यानंतर ते बॅगकडं मला कल गेलं की तुकडे हे वेस्टेज जातात, म्हणून ह्याचं रिसायकलिंग कसं करायचं आपण, म्हणून छोट्या पिशव्या वगैरे असं सुरुवात केलं. त्याच्यानंतर मी संस्थेकडनं ट्रेनिंग घेतलं की बॅग जे बाहेर कुठल्या जातात, मग त्याच्या कस्टमरला कुठलं आवडतं, काय पाहिजे वाणासाठी ह्याच्यासाठी. मग त्या ट्रेनिंग घेऊन मी 6 बॅग पहिल्यांदा शिवण्यास सुरुवात केली. बॅगबरोबर आता सुरुवातच केली मी 6 महिने झाले की फ्रॉक देखील बनवते. आता 4 ठिकाणी युनिट चालू आहे. आता ट्रेनिंग सेंटर पण मी चालू करते आहे. माझी सर्वात सुरुवातीची बॅग ही आहे. ही आधी मी स्पंजपासून बनवत होते. नमस्कार, माझं नाव कल्पना धोत्रे. मी छोट्याशा खेडेगावातून आलेली आहे. माझं काम छोट्याशा खेडेगावातूनच सुरुवात झालेली आहे आणि मी मेंबर आहे एफीची आणि मी पुणे जिल्ह्याचे ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून पण काम करते आणि हे काम करताना मला खूप अभिमान वाटतो. मी 2019 साली येसमिथची सदस्य होती. त्याच्यानंतर त्याचे विनर पण झाले. त्यानंतर माझ्या कामाची सुरुवात झाली. येसमिथला असताना मी भरपूर तज्ञांची ओळख झाली आणि करताना मला समजलं की आपण खेडेगावातून जेव्हा पुढे जातो त्यावेळेस मार्केटिंग कसं करायचं ह्याचं थोडंसं ज्ञान भेटलं. त्यानंतर मी कामाची सुरुवात केली. येसमिथने मला भरपूर मार्गदर्शन केलं की कुठे कोणाशी कसं बोलायचं, काय करायचं, तज्ञांचं ट्रेनिंग दिलं. त्या ट्रेनिंगनुसार मी काम चालू केलं. येसमिथ बरोबर मला भरपूर हे पण भेटले, एक्झिबिशन पण भेटले मॉलमध्ये ह्याच्यामध्ये. मग ते काम करताना भरपूर मला अनुभव आले. पहिल्यांदा तर सुरुवातीला मला समजतच नव्हतं की कसं काम करावं, काही कस्टमरशी कसं बोलावं आणि त्याच्यानंतर मग मी त्या खेडेगावातून शहरात कसं यावं, शहरातून ऑनलाईन मार्केटिंग कसं करावं, याचं पण थोडं ज्ञान मला भेटलं. त्याच्यानंतर मला स्टॉल भेटले. आता एअरपोर्टला देखील स्टॉल आहेत. एअरपोर्टला स्टॉल असताना त्या कस्टमरशी कारण की आपण लोकल लेवलला, ग्रामीणला आपण कसं बोलतो ह्याचं ज्ञान असतं. पण जेव्हा फॉरेनर येतं त्यांच्याशी बोलणं कसं असावं, कोटेशन कसं काढायचं, त्या मालाची किंमत कशी करायचं, हे ज्ञान थोडं भेटलं. आणि माझं सुरुवात जेव्हा झाली मी तर ग्रामीणकडनं होते. त्यावेळेस तर मला बाहेरचं ज्ञान नव्हतं, फक्त ब्लाऊज आणि ड्रेस शिवत होतो. पण त्याच्यानंतर ते बॅगकडं मला कल गेलं की तुकडे हे वेस्टेज जातात, म्हणून ह्याचं रिसायकलिंग कसं करायचं आपण, म्हणून छोट्या पिशव्या वगैरे असं सुरुवात केलं. त्याच्यानंतर मी संस्थेकडनं ट्रेनिंग घेतलं की बॅग जे बाहेर कुठल्या जातात, मग त्याच्या कस्टमरला कुठलं आवडतं, काय पाहिजे वाणासाठी ह्याच्यासाठी. मग त्या ट्रेनिंग घेऊन मी 6 बॅग पहिल्यांदा शिवण्यास सुरुवात केली. त्याच्यानंतर 5-6 वर्ष त्याच बनवत होते. मग जेव्हा स्टॉलवर मी गेले त्या कस्टमरला विचारलं की तुम्हाला काय पाहिजे, मग ते बोलले की वेगवेगळ्या कुठल्या बॅग्स पाहिजेत. मग ते व्हॉट्सअप करायला, मग व्हॉट्सअप चालवायला शिकले. मग व्हॉट्सअप चालवता मग ती ऑर्डर कशी द्यायची, पॅकेजिंग कसं करायचं, हे थोडं थोडं शिकत गेले मी. त्याच्यानंतर मग आत्ता जे आहेत माझ्या 6 बॅग ज्या होत्या त्यापासून आता 35 प्रकारच्या बॅग्स आहेत. बॅगबरोबर आता सुरुवातच केली मी 6 महिने झाले की फ्रॉक देखील बनवते. आता 4 ठिकाणी युनिट चालू आहे. आता ट्रेनिंग सेंटर पण मी चालू करते आहे. कारण की आता जिल्ह्याचं नेतृत्व मला दिलेलं आहे ब्रँड ॲम्बॅसिडर झाल्यानंतर. त्यामुळं जबाबदारी पडली आहे. म्हणून मी आता बॅगचं पण चालू असताना ज्वेलरी चालू आहे. ज्वेलरीबरोबर आता फ्रॉक पण चालू केले लहान मुलींचे. मग त्यासाठी पण आता सुरुवातच सांगलीला मी केलं गेल्या आठवड्यात. तर खूप तिथं प्रोत्साहन भेटलं मला की नाही त्या फ्रॉकी आवडल्या, की बाहेर भेटत नाहीत तशा फ्रॉकबरोबर ती ज्वेलरी आणि बॅग्स भेटायला लागल्यात. त्यामुळं तो आनंद मला झाला. विक्रीपेक्षा तो आनंद मला जास्त झाला. त्यामुळं आता ते वाढवायची खूप इच्छा आहे मला. माझी सर्वात सुरुवातीची बॅग ही आहे. ही आधी मी स्पंजपासून बनवत होते. स्पंजमध्ये बनवत असताना तरीसुद्धा कस्टमरला आवडली. आता कस्टमर जसं सांगत गेलं तसं ह्या बॅगमध्ये सुधारणा केली. ही बॅग म्हणजे आपण जी बाहेर मार्केटमध्ये बॅग घेतो तर चेन वगैरे असतात आपल्या. चेन असले की तुटते, मग ती वापरता येत नाही. आणि इथून बेल्ट असलं की ओझं टाकलं की ती लवते पण आणि बेल्ट पण लवकर तुटतात. म्हणून मी कर्टनचा कॅनव्हासचा यूज करून हा अखंड बेल्ट केला आहे की जेणेकरून चेनची गरज पडत नाही. हँडल लॉक होती. ही अशी पण घेता येते आपल्याला आणि वन साईड पण घेता येते. आणि ही लाईटवेट आहे. लाईटवेट असल्यामुळं 5 ते 6 किलो वजन ह्याला कॅरी होतं म्हणजे शहराच्या ठिकाणी जे जॉबला जातात किंवा बाकीचे काही लहान मुलाचं साहित्य, बॉटल, हे साहित्य व्यवस्थित राहतं आणि त्याला वन साईड घेऊन त्यांना कॅरी करता येतं. त्यामुळे ह्या बॅगची माझी मागणी खूप वाढली आणि ह्यातून 500 ते 600 कलर असून प्रत्येक कापडामध्ये मी
बनवते आणि कस्टमाइज पण करते की कसं कसं त्यांना चेन पाहिजे, कोणाला सॅक टाईप पाहिजे, ह्यामध्येच खूप बदल केले. त्यामुळे ही बॅग माझी लक्ष्मी आहे आणि ह्या 11 वर्षात या बॅगची पण खूप माझ्यासोबत या बॅगची देखील प्रगती झालेली आहे. मी आधी जे सुरुवातीला तर माझे ब्लाऊज आणि ड्रेस शिवत होते, त्या तुकड्यांपासूनच मी बनवत होती. त्याच्यानंतर मी 500 रुपयाचं रॉ मटेरियल आणलं. कापड तर आणलंच नव्हतं, पण बाकीचे जे साहित्य लागते चेन वगैरे रनर, 500 रुपयापासून सुरुवात करताना पहिलं एक्झिबिशन जेव्हा मी केलं तर ₹1ही आला नव्हता. गाडी खर्च देखील मला निघाला नव्हता आणि नंतर मी केलं शारदानगरला जाऊन तिथे. तर पहिल्यांदा मला 4,000चा सेल झाला. ती माझी पहिली पायरी होती. आत्ता माझं एक्झिबिशनला जरी केले तरी माझं 1,00,000, 50,000 असं एकेका एक्झिबिशनला निघतात. आणि जसं मी एअरपोर्टला मला स्टॉल देण्यात आला आहे, तसं माझं महिन्याला 1 ते 1.5 लाखापर्यंत इन्कम होतं. म्हणजे टर्नओव्हर माझा आता जो 10 लाखाच्या आसपास आहे. गेल्या वर्षी 5 लाखाच्या आसपास होता. तो आता 10 लाखाच्या पुढे नेण्याचं हे ध्येय आहे माझं. मी ही सुरुवात जेव्हा केली, एफी मेंबर जेव्हा झाले आणि आता जेव्हा मी ग्रँड ॲम्बॅसेडर झाले, तेव्हा त्यानंतर मला जे अनुभव मार्केटिंगचे जे ट्रेनिंग वगैरे केल्यानंतर जे बोलण्याचं स्किल आलं मला जास्त आणि जे मार्केटिंग कसं करावं ऑनलाईनचं पण, त्यापासून माझ्या व्यवसायात खूप प्रगती झाली. त्यामुळे मी एफीचे खूप धन्यवाद मानते की मला इथपर्यंत मला पोहोचवल्याबद्दल.